राष्ट्रवादीचे पुण्यातील उमेदवार फारुख इनामदार यांची अडचण वाढलेली आहे। फारुख इनामदार यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे। सादिक कपूर आत्महत्या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे। डीसीपी राजलक्ष्मी शिवणकर यांची माहिती आहे। ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये पुण्यामध्ये धक्कादायक घटना घडली आहे। पुण्यामध्ये एका 56 वर्षीय व्यक्तीची आत्महत्या। सादिक उर्फ बाबू कपूर असं आत्महत्या केलेल्या व्यक्तीचं नाव आहे। हडपसरमधील एका पक्षाचा उमेदवार त्रास देत असल्याचा आरोप करत त्यांनी आत्महत्या केली आहे। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे पुण्यातील उमेदवार फारुख इनामदार यांच्यावर त्रास देत असल्याचा आरोप करत ही आत्महत्या करण्यात आली आहे। फारुख इनामदारवर गुन्हा दाखल झालेला आहे। डीसीपी राजलक्ष्मी शिवणकर यांची माहिती आहे। याच्यामध्ये गुन्हा 4 व्यक्तींच्या विरोधात दाखल केलेला आहे। फारुख इनामदार, अफान फारुख इनामदार, जहूर सय्यद आणि तन्वीर मनियर असे 4 लोक आहेत। त्यांच्या विरोधात सदरचा गुन्हा जो आहे त्याच्यावरून दाखल करण्यात आला। त्याच्या मुलाच्या सांगण्याप्रमाणे जे होते, ज्यांना त्यांच्या वाटत होतं की हे लोक त्यांच्या मृत्यूला कारणीभूत आहेत, त्याच्याबद्दलची फिर्याद घेण्यात आलेली आहे आणि याच्या पुढचा जो तपास आहे तो चालू आहे। अजून सुसाईड नोटमध्ये जे काय आहे तर त्याच्याबद्दलचे तपासाअंती आपण त्याच्यामध्ये